आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम झणझणीत आणि मसालेदार चिकन मसाला, जो खाल्ल्यावर बोट चाटत बसाल आणि टेस्टही अप्रतिम। ही रेसिपी अगदी सोपी आहे। नमस्कार मैत्रिणींनो, मी पल्लवीज किचन मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। चला तर मग पटकन सुरुवात करूया। सर्वात आधी चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। चिकन इथे मी 700 ग्रॅम यूज केलेला आहे। चिकन आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे। त्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद, मीठ आणि दही घालून घ्यायचं आहे। छान मॅरिनेट करून 1 तासासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे। त्यामुळे चिकन ज्युसी आणि टेस्टी बनणार आहे। झाकण ठेवून 1 तासासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे। आता आपण कढईमध्ये सुका मसाला तयार करून घेणार आहोत। त्यासाठी कढई गरम करून घेतली। त्यामध्ये 1 टीस्पून धने, 1 टीस्पून बडीशेप, 1 टीस्पून जिरे, 2 ते 3 वेलची, भरपूर कढीपत्ता आणि 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या घालून मंद आचेवर छान भाजून घेतला आहे। जास्त भाजायचं नाही, नाहीतर कडू होतं। पाणी न टाकताच मसाला आपल्याला वाटून घ्यायचा। मिक्सरच्या भांड्यात लाल मिरची पावडर घालून अशा पद्धतीने वाटण तयार करून घ्यायचं। 1 तासानंतर चिकनही खूप छान असं मॅरिनेट झालेलं आहे। आता आपण पुढची स्टेप पाहणार आहोत। गॅसवर कढई ठेवली, त्यात 3 टेबलस्पून तूप घालून घेतलं, गरम करून घेतलं आहे। त्यामध्ये जिरे, कढीपत्ता घालून घेतला आहे। थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची। त्यामध्ये तयार केलेलं वाटण घालून घ्यायचं। 1 ते 2 मिनिटभर छान परतून घ्यायचं आहे। दोन मिनिटं झाल्यानंतर त्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन घालून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं। झाकण ठेवून आपल्याला 7 ते 8 मिनिटं छान वाफ काढून घ्यायची आहे मंद गॅसवरती। मध्ये आधी चेकही करायचं। साधारण 5 मिनिटांनंतर मी चेक केलेला आहे। एकदा मिक्स करून घ्यायचं। त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे। मिक्स करून घ्यायचं। झाकण ठेवून अजून 3 मिनिटभर छान आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे। 7 ते 8 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता छान असं वाफ बसलेली आहे। एकदा मिक्स करून घ्यायचं। त्यामध्ये स्लाइस केलेले कांदे घालून घ्यायचे। 3 मध्यम आकाराचे कांदे इथे घेतलेले आहे। 2 हिरव्या मिरच्या मिक्स करून घ्यायचं। झाकण ठेवून अजून 5 मिनिटं छान चिकनला वाफ काढून घ्यायची। 5 मिनिटांनंतर म्हणजे कांदा मऊ होतो आणि सगळ्या मसाल्यांची चव छान लागते। ग्रेव्ही ही खूप छान टेस्टी बनते। मसाल्याला छान ओलसरपणा येतो आणि चवही खूप छान लागते। आता गरज वाटली तर थोडंसं पाणी इथे ऍडजस्ट करू शकतो, जर ग्रेव्ही हवी असेल तर। तुम्हाला मी दाखवते। चिकन अगदी मऊ असं शिजलेलं आहे, गरम आहे, त्यामुळे ते तसं वाटतं। बघू शकता खूप छान कलर आलेला आहे। रंगही भन्नाट दिसतोय। कमाल चिकन मसाला झालेला। भरपूर अशी कोथिंबीर घालायची। 1 टेबलस्पून तूप घालायचं। हवं असल्यास घालू शकता, नाहीतर स्किप करू शकता। झाकण ठेवून अजून अर्धा मिनिटभर छान वाफ काढून घ्यायची। सगळ्या प्रोसेस आपल्याला ह्या मंद गॅसवरतीच करायच्या आहे, त्यामुळे खूप छान टेस्ट येते। चिकन मसाल्याची चव अजून वाढते। 1 मिनिटानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं। गॅस बंद करून घ्यायचा आणि सर्व करून घ्यायचं।
हा चिकन मसाला तुम्ही भाकरी सोबत, भातासोबत, चपाती सोबत खाऊ शकता. अतिशय कमाल लागतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही दाबायला विसरू नका. अशा सोप्या आणि टेस्टी रेसिपीसाठी पुन्हा भेटूया. सोपी आणि झणझणीत चिकन मसाला रेसिपी एकदा नक्की ट्राय करा, कमेंटमध्ये सांगा. तोपर्यंत टाटा बाय बाय. सर्वात महत्त्वाचं हसत राहा आणि खात राहा.